नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजी मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविकेसाठी अतिशय उपयुक्त अतिशय महत्त्वपूर्ण असा प्रश्नसंच पाहत आहोत। आपण जी सध्या प्रश्नसंचाची सिरीज सुरू केली आहे त्याच्यामध्ये आपण काय करत आहोत, बाल व महिला संरक्षणासाठीचे कायदे पाहत आहोत। कायद्यावरचा आपला व्हिडिओ क्रमांक 7 आहे। जर याच्या अगोदरचे कायदे तुम्ही पाहिले नसतील तर तुम्हाला ते सुद्धा या ठिकाणी पाहून घ्यायचे आहेत, कारण परीक्षा दृष्टीने ते काय अतिशय उपयुक्त आहेत। आता आजचा जो आपला महत्त्वाचा अधिनियम आहे किंवा कायदा आहे हा कोणता आहे, तर घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005। खूप महत्त्वाचा अधिनियम आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। याच्यावरती तुम्हाला वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जात आहे, ठीक आहे। मग या ठिकाणी पहिला प्रश्न काय पहा, खालील विधाने विचारात घ्या म्हटले। मग या ठिकाणी बघा दोन विधान दिलेत बघा, विधान 1 आणि विधान 2, आणि याच्या खाली पुन्हा पर्याय असतात की अ बरोबर किंवा 1 बरोबर 2 चूक, दोन्ही बरोबर किंवा 1 चूक 2 बरोबर किंवा दोन्ही चूक, ठीक आहे। असे खाली ऑप्शन आहेत ते तुम्हाला दिसत नाहीत सध्या, ठीक आहे। मग विधान वाचूया। कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा 2005 अंतर्गत मूल म्हणजे 18 वर्षाखालील कोणतीही व्यक्ती आणि त्यात दत्तक मुलाचा समावेश होतो। दुसरं विधान काय दिलंय, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा 2005 अंतर्गत बालकाची व्याख्या कलम 2D मध्ये दिलेली आहे। मग यापैकी कोणतं विधान बरोबर आहे, तर विधान 1 बरोबर आहे आणि विधान 2 चुकीचं आहे। मग आता एक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा 2005 अंतर्गत मूल म्हणजे काय, तर 18 वर्षाखालील कोणतीही व्यक्ती आणि त्याच्यामध्ये दत्तक मुलाचा सुद्धा काय होतो, समावेश होतो, ठीक आहे। लक्षात आलं, मूल म्हणजे काय, तर 18 वर्षाखालची कोणतीही व्यक्ती आणि त्याच्यामध्ये दत्तक मुलाचा सुद्धा काय होतो, समावेश होतो। त्याच्यानंतर बघा दुसरं विधान दिलं तर आपल्याला ह्या ऍक्ट अंतर्गत बालकाची व्याख्या कलम 2D मध्ये दिली, हे चुकीचं आहे। तर बालकाची व्याख्या कुठे दिली पहा, तर बालकाची व्याख्या कलम 2B मध्ये दिलेली आहे पहा। फक्त इथं काय केलं पहा, त्यांनी बीचं डी करून दिलं आणि आपलं प्रश्न चुकवला, ठीक आहे। लक्षात येतोय, म्हणून तुम्हाला प्रश्न वाचताना काय करायचं, बारकाईने वाचायचं आहे। बालकाची व्याख्या कोणत्या कलमामध्ये आहे, तर कलम ती 2B मध्ये आहे, ठीक आहे। पाठच ठेवायचं, ठीक आहे। पुढचा प्रश्न, मग इथं बघा इथं पर्याय होतं बघा, आपलं पर्याय क्रमांक 1 विधान ए बरोबर आणि 2 चूक, ठीक आहे। पुढचा प्रश्न बघूया आपण, प्रश्न क्रमांक 2 आहे, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा 2005 चे कलम 10 डॅश डॅशशी संबंधित आहे। आता कलम 10 कशाशी संबंधित आहे असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। मग कलम 10 कशाशी संबंधित आहे, तर सेवा प्रदाते यांच्याशी कलम 10 संबंधित आहे। महत्त्वाचं कलम आहे, लक्षात ठेवायचं आहे, खूप इम्पॉर्टंट असं हे कलम आहे, ठीक आहे। पुढचा प्रश्न बघूया 3 नंबर, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 खालील विधानांचे अवलोकन करा। इथं 2 विधान दिलेत आणि यांचं अवलोकन करायला सांगितले बघा। विधान 1 काय दिलंय, सदर कायद्यातील कलम 8 हे संरक्षण अधिकाऱ्याचे कर्तव्य आणि कार्य यांच्याशी संबंधित आहे। 2 काय दिलंय, देशांतर्गत घटनेचा अहवाल विहित नमुन्यात व पद्धतीने राज्यपालांना देणे हे संरक्षण अधिकाऱ्याचे कर्तव्य आहे। मग या ठिकाणी आपलं उत्तर काय आहे, तर दोन्ही विधान चूक आहेत। पहिलं पण चूक आहे आणि दुसरं पण चूक आहे। आता पहिलं विधान कुठं चूक आहे, तर संरक्षण अधिकाऱ्याचे जे कर्तव्य आहेत हे कलम 9 मध्ये दिलेले आहेत। कोणत्या कलमामध्ये आहेत, कलम 9 मध्ये आहेत, आणि इथं काय सांगितलं आपल्याला, कलम 8 मध्ये सांगितलं होतं, म्हणून पहिलं विधान चुकीचं आहे। आणि दुसरं विधान काय, तर हा राज्यपालांना अहवाल देत नाहीत, लक्षात ठेवा, ठीक आहे। मग आपलं उत्तर काय असणार आहे, दोन्ही विधान चूक असणार आहे। दोन्ही विधान चूकचा ऑप्शन कुठे पहा, इथं ऑप्शन क्रमांक पर्याय क्रमांक 4 होता, दोन्ही विधाने चूक, ठीक आहे। सोपे प्रश्न आहेत, फक्त तुम्हाला थोडंसं जागरूकतेने प्रश्न वाचायचा आहे। पुढचा 4 नंबर, महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासूनचे संरक्षण अधिनियम 2005 मधील कलम 3 मध्ये डॅश डॅशची तरतूद आहे। कलम 3 मध्ये कशाची तरतूद आहे असं विचारलंय, खूप महत्वाचं, सगळ्यात महत्वाचं कलम आहे या कायद्यामधलं कलम 3। मग कलम 3 नुसार कशाची तरतूद आहे, तर कलम 3 मध्ये कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या दिलेली आहे। खूप महत्वाचं आहे, कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या कोणत्या कलमामध्ये दिली आहे असं पण विचारू शकतात। मग कोणत्या कलमामध्ये आहे, तर ती कलम 3 मध्ये आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी बघा एक सरळ सरळ प्रश्न विचारू शकतात की महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण अधिनियम कधीचा आहे,
मग हा संरक्षण अधिनियम कधीचा आहे, तर हा 2005चा आहे. लक्षात ठेवा. सरळ सरळ बऱ्याच वेळेस काय केलं जातं, सरळ सरळ प्रश्न विचारला जातो, आपण काय करतो वाकड्यात शिरतो. ठीक आहे. त्याच्यामुळे काही बेसिक गोष्टी असतात ह्या तर आपल्याला तोंडपाठच पाहिजे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघण्याच्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना. मित्रांनो आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका त्याचबरोबर मुख्य सेविकेसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की आपली टेस्ट सिरीज काय असणार आहे, TCS पॅटर्ननुसार संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे. मग आपल्या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटेल बघा, तर या ठिकाणी तुम्हाला 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर TCSने घेतलेल्या अतिशय IMP अशा 100 प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी उत्तरासहित मिळतील. आता या ठिकाणी बघा 100 प्रश्नपत्रिका आहेत. एका प्रश्नपत्रिकेत किती प्रश्न असतात, 100 प्रश्न असतात. म्हणजेच 100 गुणिले 100 जर केलं तर तुम्हाला 10,000 अतिशय IMP अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण असे काय होतील, TCSने घेतलेल्या प्रश्नांचा संच तुम्हाला असेल. तो सुद्धा कसा असेल, तर उत्तरासहित असेल. आता अंगणवाडी पर्यवेक्षिकेची किंवा मुख्य सेविकेची तयारी करत असताना तुम्हाला काय करायचंय, TCSने घेतलेल्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर TCS पॅटर्ननुसार संपूर्ण अभ्यासक्रमाचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. का, तर परीक्षा कोण घेणार आहे, TCS घेणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर आपण काय करतो आहोत, फ्रीमध्येच अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशा नोट्स सुद्धा आपण या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत. मग या नोट्समध्ये कोणकोणते विषय असतील बघा, मराठी आहे, इंग्रजी आहे, गणित आहे, बुद्धिमत्ता, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, त्याचबरोबर ICDSच्या सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशा नोट्स आहेत. मग मित्रांनो जर तुम्ही एवढ्या सगळ्या स्टडी मटेरियलचा जरी अभ्यास केला तरी तुम्ही परीक्षेमध्ये 170 पेक्षा जास्त गुण या ठिकाणी सहज घेऊ शकता. आणि जर परीक्षेमध्ये 170 पेक्षा जास्त गुण जर मिळाले तर तुमचं सिलेक्शन काय होणार, 100% तुमचं सिलेक्शन होणार. इव्हन तुम्हाला एवढे मार्क असणार की तुम्हाला तुमचा स्वतःचा तालुका स्वतःचा जिल्ह्यात सुद्धा पोस्टिंग मिळेल. ठीक आहे. मग या सगळ्यांची किंमत किती मित्रांनो, तर फक्त 250 रुपये किंमत आहे. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. जर ऑफरनुसार तुम्ही आज टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त 149 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडेल. मग हे 149 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत, तर आपला गुगल पे नंबर आहे, फोन पे नंबर आहे 96 89 14 16 30. तुमच्याकडे गुगल पे फोन पे असेल त्या ठिकाणी आपला नंबर आहे बघा 96 89 14 16 30. तुम्हाला काय करायचं, या नंबरवरती 149 रुपये पे करायचे आणि त्याचा एक काय करायचा, एक स्क्रीनशॉट काढायचा. तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आणि हा स्क्रीनशॉट काय करायचा मित्रांनो, मला व्हॉट्सॲपला शेअर करायचा. आपला व्हॉट्सॲपला सुद्धा आपला हाच नंबर आहे 96 89 14 16 30. हाच आपला काय आहे, व्हॉट्सॲप नंबर आहे. ठीक आहे. तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर 2 मिनिटांमध्ये तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल या ठिकाणी काय केलं जाईल, प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू, 5 नंबर. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 अंतर्गत दंडाधिकाऱ्याने दिलेल्या निर्णयाविरुद्ध खालीलपैकी कोणत्या न्यायालयाकडे अपील दाखल करता येते. आता काय विचारलंय की बाबा कोणत्या न्यायालयाकडे अपील दाखल करता येते, कोणाच्या विरोधात, तर दंडाधिकाऱ्याने दिलेल्या निर्णयाविरुद्ध अपील कोणाकडे करता येते. तर मग कोणाकडे करता येते, तर ते अपील आपण सत्र न्यायालयाकडे करू शकतो. ठीक आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. जशाचा तसा प्रश्न परीक्षेमध्ये काय होऊ शकतो, रिपीट होऊ शकतो. ठीक आहे. पुढचा प्रश्न 6 नंबर. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005च्या कलम 22 अन्वये पीडित व्यक्तीच्या अर्जानुसार न्यायदंडाधिकारी जाब देणाऱ्यास कौटुंबिक हिंसेच्या कृत्यामुळे झालेल्या हानीसाठी डॅश डॅश देण्याचे आदेश देऊ शकतात. मग काय देण्याचे आदेश देऊ शकतात, तर नुकसान भरपाई देण्याचे आदेश देऊ शकतात. कोणत्या कलमानुसार, कलम 22 नुसार. लक्षात ठेवा. प्रश्न विचारू शकतात की दंडाधिकारी कोणत्या कलमानुसार नुकसान भरपाई देण्याचा आदेश देऊ शकतात, तर कोणत्या कलमानुसार, कलम 22 नुसार. ठीक आहे. महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न 7 नंबर. महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण अधिनियम 2005 मधील कलम 20 मध्ये डॅश डॅशची तरतूद आहे. आता काय सांगितलंय की हा जो अधिनियम आहे या अधिनियमाच्या कलम 20 मध्ये कशाची तरतूद आहे. मग कलम 20 मध्ये कशाची तरतूद आहे, तर आर्थिक सहाय्य याची तरतूद कलम 20 मध्ये आहे. ठीक आहे. किंवा इथं असाही प्रश्न विचारू शकतात तुम्हाला
की महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण अधिनियम 2005 मधील कोणत्या कलमामध्ये आर्थिक सहाय्य देण्याची तरतूद आहे? मग कोणत्या कलमामध्ये आर्थिक सहाय्य देण्याची तरतूद आहे? तर ती कलम 20 मध्ये आहे. म्हणजे आपण या ठिकाणी तुम्हाला काय करत आहोत मित्रांनो, काही महत्त्वाचे काही इम्पॉर्टंट असे कलम आणि त्या कलमामधल्या तरतुदी सांगत आहोत. तर तुम्हाला ते कलम आणि त्या तरतुदी काय करायच्यात, तोंडपाठ करायच्या आहेत. का तर आपण इथं घेतलेलं प्रत्येक वाक्य ना वाक्य काय आहे, महत्त्वाचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू 8 नंबर. प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो, जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. का तर अजून सुद्धा मला बऱ्याच विद्यार्थ्याचे किंवा विद्यार्थिनीचे मेसेज येत आहेत आणि सर आम्हाला तुमचे नवीन आलेले व्हिडिओ दिसत नाहीत. मग तुम्हाला नवीन आलेले व्हिडिओ जर दिसायचे असतील तर काय करावं लागेल, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. आणि या दोन्ही गोष्टी कशा आहेत मित्रांनो, तर त्या मोफत आहेत. म्हणजे याच्यासाठी कुठलाही चार्ज लागत नाही, कुठलेही पैसे लागत नाही. ठीक आहे. तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केलं तर तुम्हाला काय होतील, संपूर्ण आपल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन या ठिकाणी यूट्यूब आपोआप प्रोव्हाइड करेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न 8 नंबर. घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 च्या कोणत्या तरतुदीत कौटुंबिक हिंसाचार या संज्ञेची व्याख्या दिली आहे? कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या कोणत्या कलमात दिली असं विचारलंय. खूप महत्त्वाचं कलम आहे या कायद्यामधलं, तर ते आहे कलम 3. म्हणजे कलम 3 या कायद्याचा काय आहे, आत्मा आहे असं म्हटलं तरी जमेल. म्हणजे एवढं इम्पॉर्टंट असं हे कलम आहे. ठीक आहे. मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कोणत्या कलमामध्ये व्याख्या आहे, तर ती कलम 3 मध्ये आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू 9 नंबर. स्त्रियांना घरगुती हिंसाचारापासून संरक्षण कायदा 2005 मधील डॅश डॅश अन्वये संरक्षण अधिकाऱ्याने विविध कर्तव्य पार पाडली पाहिजेत. मग संरक्षण अधिकाऱ्याची कर्तव्ये कोणत्या कलमामध्ये दिली आहेत, मी सुरुवातीला सांगितलं होतं, तर ते आहेत कलम 9(1) मध्ये. ठीक आहे. म्हणजे कलम 9 लक्षात ठेवायचे तुम्हाला. कलम 9 कशासाठी महत्वाचं आहे, तर त्याच्यामध्ये काय आहेत, संरक्षण अधिकाऱ्याची कर्तव्य आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू 10 नंबर. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध अधिनियम 2005 मधील कलम 32 अंतर्गत घडलेला गुन्हा हा डॅश डॅश आणतो. कलम 32 अंतर्गत म्हणा किंवा कलम 32(1) अंतर्गत म्हणा. ठीक आहे. एक पुढे कंसामध्ये आहे इकडे बघ. ठीक आहे. मग कलम 32(1) अंतर्गत घडलेला गुन्हा कसा असतो असं विचारलंय. ऑप्शन काय दिलेत बघा, दखलपात्र, दुसरा काय दिलाय अजामीनपात्र आणि तिसरं काय दिलंय ए आणि बी दोन्ही, म्हणजे 1 आणि 2 दोन्ही दिले. तर आपलं हेच उत्तर असणार आहे, 1 आणि 2 दोन्ही. मग लक्षात ठेवायचंय कौटुंबिक हिंसाचार अधिनियम 2005 मधला जो गुन्हा आहे हा कसा असतो, दखलपात्र आणि अजामीनपात्र असतो. त्याच्यानंतर एक महत्वाची गोष्ट, ही कोणत्या कलमामध्ये तरतूद आहे की हा गुन्हा दखलपात्र आणि अजामीनपात्र असेल, कोणत्या कलमानुसार असेल, तर तो कलम 32(1) नुसार असेल. ठीक आहे. 1 लक्षात नाही ठेवला तरी चालेल, 32 मात्र 100% लक्षात ठेवायचं. ठीक आहे. पुढचा प्रश्न 11 नंबर. स्त्रियांना कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण कायदा 2005 मधील डॅश डॅश अन्वये मॅजिस्ट्रेटच्या स्वइच्छेने किंवा संबंधित पक्षकाराने तशी मागणी केल्यास सुनावणी कॅमेऱ्यात करण्याची तरतूद आहे. म्हणजे कोणत्या कलमानुसार सुनावणी ही इन कॅमेरा घेण्याची तरतूद आहे असं आपल्याला विचारलंय. खूप महत्वाचं कलम आहे. मग कोणत्या कलमानुसार आहे, तर कलम 16 नुसार आहे. आणि हे कोण घेऊ शकतं, एक तर मॅजिस्ट्रेट म्हणजे तो दंडाधिकारी आहे, एक तर तो त्याच्या स्वइच्छेने घेऊ शकतो किंवा संबंधित पक्षकाराने जर तशी मागणी केली तर काय करू शकतात, सुनावणी इन कॅमेरा घेऊ शकतात. म्हणजे कॅमेऱ्याच्या समोर घेऊ शकतात. ही कोणत्या कलमानुसार, कलम 16 नुसार. खूप महत्वाचं आहे. आता इथं फिरून प्रश्न असा सुद्धा विचारू शकतात तुम्हाला की कौटुंबिक हिंसाचार अधिनियम 2005 मधील कलम 16 मध्ये कोणती तरतूद आहे, तर कलम 16 मध्ये कोणती तरतूद आहे, सुनावणी कॅमेऱ्यात घेण्याबाबत तरतूद आहे. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. बघूया पुढचा 12 नंबर. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 नुसार जर संरक्षण अधिकारी आपले कर्तव्य पार पाडू शकले नाही तर त्यास तुरुंगवासाची 1 वर्षाची शिक्षा व डॅश डॅश रुपये असे दंड होईल. मग किती रुपये, 20,000 रुपये. त्याचबरोबर किती शिक्षा, 1 वर्षाची शिक्षा म्हणजे 1 वर्षाचा तुरुंगवास आणि 20,000 रुपये दंड होईल. कोणाला, संरक्षण अधिकाऱ्याला. कधी, जर तो त्याचे कर्तव्य पार पाडू शकला नाही तर. लक्षात येतंय, महत्वाचा आहे. ठीक आहे. पुढचा 13 नंबर. आता हे पुढची वरची वळ नाही वाचली तरी चालेल, प्रत्येक कॉमन वळ आहे ती. ठीक आहे.
कौटुंबिक हिंसेची व्याख्येत खालीलपैकी कशाचा समावेश होतो असं विचारले. आता कौटुंबिक हिंसेची व्याख्या कुठे दिलेली आहे? कलम 3 मध्ये दिली. पण आता इथं काय विचारलंय की बाबा त्याच्यामध्ये कशा कशाचा समावेश होतो असं विचारलंय त्या व्याख्येमध्ये. मग बघूया. शारीरिक छळ, लैंगिक छळ, शाब्दिक व भावनिक छळ, आर्थिक छळ. मग योग्य उत्तर काय येईल आपलं? पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर असेल की वरील पैकी सर्व. मग बघा कौटुंबिक हिंसेमध्ये कशाचा समावेश होतो पहा? शारीरिक छळाचा समावेश होतो, शाब्दिक व भावनिक छळाचा समावेश होतो, त्याचबरोबर लैंगिक छळ असेल किंवा आर्थिक छळ असेल या सगळ्यांचा समावेश होतो. आणि ही कौटुंबिक हिंसेची व्याख्या कोणत्या कलमामध्ये दिली आहे? तर ती कलम 3 मध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये कशा कशाचा समावेश होतो हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं. ठीक आहे. पुढचा 14 नंबर. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध अधिनियमानुसार दोन्ही पक्षाचे ऐकून कौटुंबिक हिंसा झाली असल्याचे न्यायाधीशांना समाधान झाले असते पीडित व्यक्तीच्या डॅशसाठी व जाब देणाऱ्यास कोणतेही कौटुंबिक हिंसा करण्याचे प्रतिबंधाचे आदेश देऊ शकतात. मग कशासाठी देऊ शकतात? तर त्या पीडित व्यक्तीच्या संरक्षणासाठी आदेश देऊ शकतात. महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न 15 नंबर. कौटुंबिक हिंसाचार अधिनियमाच्या खालील डॅश कलमात वैद्यकीय सुविधा मागता येतात. आता काय सांगितलंय की कोणत्या कलमानुसार वैद्यकीय सुविधा मागता येतात असं विचारलंय. कोणत्या सुविधा? वैद्यकीय सुविधा. मग वैद्यकीय सुविधा कोणत्या कलमानुसार मागता येतात? तर ह्या कलम 7 नुसार मागता येतात. खूप महत्त्वाचा कलम आहे, लक्षात येतंय. कलम 7 नुसार काय आहे? वैद्यकीय सुविधा आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू 16 नंबर. पुढील पैकी योग्य विधान निवडायचे. इथं विधानं दिलेत आणि त्याच्यापैकी आपल्याला योग्य विधान निवडायला सांगितलंय. मग बघूया पहिलं विधान काय आहे? कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण या कार्याअंतर्गत कौटुंबिक नातेसंबंध च्या अर्थामध्ये दत्तक मुलाचा समावेश होत नाही असं म्हटलंय. मग हे विधान काय आहे? चुकीचं आहे. का चुकीचं आहे? तर मला वाटतं आपल्या पहिल्याच प्रश्नामध्ये आपण पाहिलं होतं की याच्यामध्ये दत्तक मुलाचा समावेश होत आहे. इथं काय दिलंय त्यांनी आपल्याला? नाही दिलंय, म्हणून हे विधान चुकीचं आहे. दुसरं विधान बघू. वरील कायद्याप्रमाणे कौटुंबिक हिंसाचार या संज्ञेच्या व्याख्येमध्ये भावनिक आणि आर्थिक अत्याचाराचा समावेश होतो. आपण आत्ताच पाहिलं भावनिक आणि आर्थिक अत्याचाराचा समावेश होतो. त्याच्यानंतर शारीरिक अत्याचार असेल, आर्थिक अत्याचार असेल किंवा लैंगिक छळ असेल या सगळ्याचा समावेश कशामध्ये होतो? कौटुंबिक हिंसाचारामध्ये होतो. मग हे विधान काय आहे? बरोबर आहे. मग आपलं उत्तर काय येईल? विधान अ चुकीचं आहे आणि ब बरोबर आहे. मग पर्याय क्रमांक 1 बघा. विधान अ चुकीचे असून ब बरोबर आहे. हे आपलं काय असेल या ठिकाणी? उत्तर असेल. ठीक आहे. पुढचा 17 नंबर. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार मातृत्व सहाय्य देण्याची तरतूद करण्याचे निर्देश राज्यांना दिले जातात? आता काय विचारले बाबा? आपली जी राज्यघटना आहे या राज्यघटनेनुसार कोणत्या कलमानुसार मातृत्व सहाय्य देण्याची तरतूद आहे असं विचारले. मग कोणत्या कलमानुसार आहे? तर हे कलम 42 नुसार मातृत्व सहाय्य देण्याची तरतूद आहे. खूप महत्त्वाचं कलम आहे. आता हे कलम तुम्हाला फक्त अंगणवाडी पर्यवेक्षिकाच नाही तर तुमची महाराष्ट्रातली कुठलीही परीक्षा असू द्या, महाराष्ट्रातली नाही भारतातली कुठलीही परीक्षा असू द्या, त्या प्रत्येक परीक्षेसाठी हे तुम्हाला महत्त्वाचा प्रश्न आहे. मातृत्व सहाय्य कोणत्या कलमानुसार दिलं जातं? वारंवार परीक्षेमध्ये विचारलेलं आहे. मग कोणत्या कलमानुसार? तर कलम 42 नुसार. कशाच्या? आपल्या भारतीय राज्यघटनेचे. हे काय कुठल्या कायद्याचं कलम नाही, हे कशाचं कलम आहे? डायरेक्ट आपल्या राज्यघटनेचं कलम आहे. ठीक आहे. पुढचा 18 नंबर काय बघूया. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 च्या कोणत्या कलमात कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या दिली? ह्या कौटुंबिक हिंसाचाराची जी व्याख्या आहे ना याच्यावरतीच तुम्हाला जास्त प्रश्न आहेत. मग एक तर ती व्याख्या कोणत्या कलमात आहे किंवा त्या व्याख्येमध्ये कशा कशाचा समावेश होतो हे लक्षात ठेवायचे. घेतलाय आपण प्रश्न कोणत्या? सॉरी, कलम 3 मध्ये आहे ती, कलम 1 मध्ये नाही, कलम 3 मध्ये ही व्याख्या आहे. ठीक आहे. पुढचा 19 नंबर. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध अधिनियम कलम 2H नुसार हुंडा म्हणजे हुंडा प्रतिबंधक कायदा डॅशच्या कलम 2 मध्ये सांगितलेला आहे. मग हुंडा प्रतिबंधक कायदा कधीचा आहे? तर हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 चा आहे आणि त्याच्या कलम 2 मध्ये काय आहे? हुंड्याची व्याख्या आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न 20 नंबर. कौटुंबिक हिंसाचार हा मानवी हक्कांची बाब आहे असे खालीलपैकी कशामध्ये निर्विवादपणे मान्य केलेला आहे? फिएन्ना अवॉर्ड 1994,
द बेजिंग डेकोरेशन नाही, डिक्लेरेशन असतं हे ते, ठीक आहे, डिक्लेरेशन द प्लॅटफॉर्म फॉर ॲक्शन आणि वरील सर्व, मग याचं उत्तर काय आहे, वरील सर्व हे उत्तर आहे. मग बघा लक्षात ठेवायचं आहे, फियाना अवॉर्ड 1994, द बेजिंग डिक्लेरेशन, द प्लॅटफॉर्म फॉर ॲक्शन, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू 21 नंबर. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध अधिनियम 2005 मधील कलम 18 याबाबत डॅश डॅश याबाबत सांगते. आता काय विचारलंय की कलम 18 जे आहे हे कशाबाबत सांगतं असं विचारलंय. मग कलम 18 नुसार काय आहे, संरक्षण आदेश आहे, लक्षात ठेवायचं. कलम 18 नुसार काय आहे, संरक्षण आदेश. मग संरक्षण आदेश कोणत्या कलमामध्ये आहे असं सुद्धा विचारू शकतात. मग तो कोणत्या कलमामध्ये आहे, तर कलम 18 मध्ये आहे, ठीक आहे. पुढचा 22 नंबर. 22 नंबर काय विचारलं बघूया आपण या ठिकाणी. बघा, कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक नियम 2006 कलम 2 क नुसार सल्लागार म्हणजे सल्ला देण्यास पात्र असलेल्या सेवा पुरविणारा सभासद असा अर्थ डॅश डॅश मधील पोट कलम 1 खाली आहे. मग कोणत्या कलमामधील पोट कलम 1 खाली आहे सेवादार किंवा सल्लागार, तर ते कलम 14 मध्ये आहे, ठीक आहे, लक्षात ठेवायचं. पुढचा आणि मला वाटतं आपला शेवटचा प्रश्न आहे. काय विचारलं बघूया, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 कोणत्या कलमात कौटुंबिक हिंसाचार याची व्याख्या दिलेली आहे असं विचारलं. मग कोणत्या कलमात याची व्याख्या दिली आहे कौटुंबिक हिंसाचाराची, याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत चला. ओके, धन्यवाद मित्रांनो.